मुदखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप तसेच बागायती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून तोंडचा घास हिरावल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या लेकरांनी दिनांक 30 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन केले। अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी सरसकट हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्यावे तसेच नदीकाठच्या खरडलेल्या जमिनीचा सर्व्हे आणि पाहणी करून तातडीने आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महामार्गावर 2 तास रास्ता रोको आंदोलन केले। मुदखेड तालुक्यात विजय देशमुख बारडकर, माधव पावडे, कृष्णकांत देशमुख, दीपक व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली हे जन आंदोलन छेडण्यात आले। आंदोलकांनी आपल्या शिवारातील सडलेले सोयाबीन रस्त्यावर आणून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी नायब तहसीलदार मारुती जगताप यांना निवेदन सादर करण्यात आले, ज्यात शेतकऱ्यांच्या खालील प्रमुख मागण्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा, हेक्टरी 1 लाख रुपये भरघोस अनुदान देण्यात यावे, सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव मिळावा। रास्ता रोको सुरू असताना नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे याच मार्गाने उमरीकडे जात होते। संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या लेकरांनी त्यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला आणि नुकसानीबद्दल जाब विचारत धारेवर धरले। यावेळी आमदार राजेश पवार यांनी आंदोलकांना शांत करत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरघोस सरकारी अनुदान मिळेल असे ठोस आश्वासन दिले। आमदारांनी दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांच्या लेकरांचा राग शांत झाला आणि त्यांनी तात्पुरता रस्ता मोकळा करत आमदारांना सोडले। मात्र शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार न केल्यास यापुढे जन आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आलाय। यावेळी विजय देशमुख बारडकर, माधव पावडे यांच्यासह अनेक शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते। आज आम्ही बारड येथे शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन केलं आहे। शेतकऱ्याच्या आमच्या 3 मागण्या होत्या। एक, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या आणि दुसरी, ओला दुष्काळ जाहीर करा आणि जे शेतकऱ्याचे जे नदीकाठचे रानं जे खरडून गेले आहेत त्यांना विशेष मदत म्हणून पंचनामे करून मदत द्या आणि जर हे सरकारने जर मदत दिली नाही तर आम्ही आज कुठल्या पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले नाहीत। आम्ही जे आज उतरलो रस्त्यावर ते आम्ही एक शेतकरी म्हणून आणि आम्ही एक शेतकऱ्याचं लेकरू म्हणून आमच्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे ते आम्हाला आज जाणीव आहे। म्हणून आम्ही आज जाणीवपूर्वक सर्व शेतकरी घेऊन बारड परिसरातील व मुदखेड तालुक्यात शेतकरी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आणि यानंतर जर सरकारनं आमचा अंत जर पाहिला तर आम्ही साम दाम दंडभेद सर्व वापरू आणि या सरकारला रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही। आणि जर आमच्या मागणी मान्य नाही केल्या तर आम्ही फक्त बारडच नाही तर आता महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडू एवढा ज्या क्षणी मी इशारा देतो आणि थांबतो। मी आज ज्या 3 मागण्या आमच्या प्रमुख्याने आज बारड रस्ता रोको झाल्यानंतर आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून त्याला सरसकट 1 लाख रुपये हेक्टरी अनुदान लवकरात लवकर सरकारने द्या दिवाळीच्या आत आणि कर्जमाफी पण झाली पाहिजे। ते कर्जमाफीला थोडासा टाइम घेतला, दिवाळीपर्यंत झाला तरीही चांगलं, पण सरसकट पूर्णपणे शेतकऱ्यांची कर्जमाफी हो। आणि तिसरी प्रमुख मागणी म्हणजे नदीकाठच्या शेतकऱ्यांना जे सगळ्यात जास्त नुकसान झाले, पिकही गेले, जमिनी गेले त्याच्या खरडून, त्यांना वेगळं अनुदान द्यावे शेतकरी। प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड।